स्वतःवर विश्वास ठेवा. लेखक डॉक्टर जोसेफ मर्फी. आता ऐका संपूर्ण पुस्तक फक्त मराठी ऑडिबल या यूट्यूब चॅनलवर. प्रकरण 1. एका प्रतियश उद्योजकानं त्याची यशोगाथा मला सांगितली. त्यानं त्याच्या कामाची सुरुवात एका छोट्याशा दुकानातून केली होती. तो उद्योजक मला म्हणाला की संपूर्ण देशभर शाखांचं जाळं विस्तारलेल्या एका मोठ्या कंपनीचं स्वप्न तो नेहमी पाहत असे. तो नियमितपणे आणि पद्धतशीरपणे कंपनीच्या मोठाल्या इमारतींची चित्र त्याच्या मनात रेखाटायचा. ती चित्र कार्यालयांची, कारखान्यांची आणि दुकानांची असायची. कल्पनाशक्तीच्या बळावर आपली सर्व स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकतात हे त्या उद्योजकाला माहीत होतं. त्या उद्योजकाला कल्पनाशक्तीमुळे यश मिळायला लागलं. त्याला वैश्विक आकर्षणाच्या नियमाचं म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शनचं ज्ञान होतं. आपली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लागणाऱ्या साऱ्या गोष्टी, कल्पना, मनुष्यबळ, मित्र, पैसा, सर्व काही स्वतःकडे आकर्षून घ्यायला त्यानं सुरुवात केली. कल्पनाशक्ती पुरेपूर वापरली आणि विकसितही केली. हव्या असलेल्या गोष्टींचे आकृतिबंध तो त्याच्या मनपटलावर निश्चित करत गेला आणि बघता बघता त्याची सर्व स्वप्न सत्यात उतरायला लागली. त्या उद्योजकाचं एक वाक्य मला खूपच भावलं. मी अपयशी झालोय अशी कल्पना माणूस करू शकतो, तशीच मी यशस्वी झालोय अशीही कल्पना करू शकतो. अपयशी बनण्याची कल्पना करणं जितकं सहज सोपं आहे, तितकं सोपं आहे यशस्वी झाल्याची कल्पना करणं. पण हो, यशस्वी झाल्याची कल्पना करणं नक्कीच रंगतदार आहे बरं. प्रत्येक मनुष्याचं मन कोणतं ना कोणतं स्वप्न पाहतच असतं. त्याच्या मनात दृष्टांत, प्रतिमा आणि आदर्श असतात. मनातल्या प्रतिमांना प्रतिसाद देणारी एक रचनात्मक शक्ती आहे. आपल्या मनाप्रतिमा याच आपल्या भावना बनतात. भावनांमधूनच आपल्या जाणीवा निर्माण होतात. मनोविज्ञानाचे गुरु थॉमस ट्रॉवर्ड म्हणतात, भावना हाच नियम आणि नियम हीच भावना. भावना हा शक्तीचा स्रोत आहे. त्यामुळे एखादी गोष्ट प्राप्त करायची असली तर आपल्या भावना समृद्ध असायला हव्यात. बायबलमध्ये म्हटलं आहे, जोसेफला एक स्वप्न पडलं. त्यानं ते त्याच्या परिवाराला सांगितलं. तेव्हा परिवारातल्या कुणालाच ते अजिबात आवडलं नाही. या वाक्यात एक सखोल अर्थ दडलाय. जोसेफ हे आपल्या अंतर्मनाचं, तर जोसेफचा परिवार हे त्याला विरोध करणाऱ्या गोष्टींचं प्रतीक आहे. बऱ्याचदा अनेक कुटुंबात एखादा मनुष्य महान कार्य करण्याचं स्वप्न पाहतो, पण त्याचे भाऊ मात्र ईर्षेपोटी त्याला म्हणतात, तुला हे मुळीच जमणार नाही, हे तुझं काम नाही. अंतर्मनात अनेक मोठमोठ्या स्वप्नांबरोबरच नानाविध कल्पना आणि भावना सहजपणे निर्माण होत असतात. पण आपलेच अन्य नकारात्मक विचार, आपल्या दुर्भावना, शंका कुशंका यांमुळे आपली कितीतरी स्वप्न अर्धवट राहतात. कदाचित हे वाचत असताना तुमच्याही मनात एखादं स्वप्न असेल, एखादं ध्येय असेल, एखादी योजना वा एखादं उद्दिष्ट असेल. तुमच्या मनातील संकुचित विचार, नकारात्मक भावना, चुकीच्या धारणा ही जणू तुमची भावंड बनून तुम्हाला आव्हान देतात. तुमच्या स्वप्नांना कमी लेखतात आणि तुम्हाला म्हणतात की तू हे करूच शकणार नाहीस, हे अशक्य आहे. विसरून जाते. वडिलोपार्जित संपत्तीसाठी भावंडांचा परस्परांमध्ये वादविवाद, भांडणतंटा व्हावा, तसाच परस्पर विरोधी विचारांचा संघर्ष जणू तुमच्या मनात पेटतो. एकानं दुसऱ्याचा पाय खेचावा तसा एक नकारात्मक विचार तुमच्या स्वप्नांना खाली खेचू लागतो. कदाचित आणखी कसले तरी विचार तुमच्या मनात येतात आणि तुमच्या योजनेला
किंवा आकांक्षेला नाक मुरडतात. तुम्हाला आढळतं की तुमच्या मनात तुमचा स्वकीयांशीच लढा सुरू आहे, जबर विरोध होतो आहे. मनातल्या या विरोधावर मात करण्याचा उपाय हा की केवळ तुम्हाला काय दिसतं वा ऐकू येतं यावरून, म्हणजेच वस्तूंच्या निव्वळ दर्शनावरून तुमचं मन हटवायचं. त्याऐवजी तुमचं ध्येय अगर उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून स्पष्टपणे विचार करायला सुरुवात करायची. तुमचं मन जेव्हा तुमच्या ध्येयावर किंवा उद्दिष्टावर केंद्रित झालेलं असतं तेव्हा तुम्ही मनाचा एक रचनात्मक नियम वापरता. हेही दिवस निघून जातील. मोठी स्वप्न पहा. नेहमी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवा. ध्येयप्राप्तीच्या ध्यासानं झपाटून जा. आपल्या ध्येयाचं गुणगान करा. सर्व लक्ष केवळ ध्येयावर केंद्रित करा. ध्येयावर जीवापाड प्रेम करा. केवळ ध्येयालाच वाहून घ्या. मग भीती आपोआप गळून पडेल. आता तुमची मानसिक अवस्था इतकी उच्च असेल की या अवस्थेसमोर सर्व भय नतमस्तक होतील. केवळ कल्पनाशक्तीचा रचनात्मक वापर करून तुम्ही हवं ते प्राप्त करू शकता. कुठल्याही प्रसंगावर वा परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकता. तुमची कुठलीही इच्छा, आकांक्षा अथवा कल्पना तुम्हाला वास्तवात आणायची असेल तर ती पूर्ण झाल्याचं चित्र तुमच्या मनात रेखाटा. तुमच्या इच्छेच्या पूर्णत्वाची सतत कल्पना करत राहा. या प्रकारे तुम्ही त्या इच्छेला वास्तव बनायला खरोखरीच भाग पाडाल. लक्षात घ्या, तुम्ही एखादं स्वप्न पूर्ण झाल्याची कल्पना करता ते तुमच्या मनःपटलावर आधीच पूर्ण झालेलं असतं. तुम्ही तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठ असाल तर एक दिवस ते नक्कीच साध्य होईल. तुमच्या मनःपटलावर तुम्ही जे बिंबवत राहाल तेच तुमच्यातल्या प्रमुख रचनाकार वास्तवपटलावर उमटवत राहील. बायबलमध्ये जोसेफ या शब्दाचा अर्थ होतो कल्पनाशक्ती. कल्पनाशक्ती ही नानारंगी, नानाढंगी असते. तुमचा एखादा गरीब मित्र ऐश्वर्यात लोळतो आहे अशी कल्पना तुम्ही करू शकता. आनंदानं उजळलेला त्याचा चेहरा, त्याच्या मुखावर झळकलेली प्रसन्न स्मित तुम्ही पाहू शकता. तुम्हाला त्याच्याकडून जे ऐकायचे ते तुम्ही त्याच्याकडून कल्पनेत ऐकू शकता. तुम्ही त्याला जसं बघू इच्छिता अगदी तसंच तुम्ही त्याला कल्पू शकता. म्हणजे प्रसन्न, आनंदी, समृद्ध आणि यशस्वी सुद्धा. तुमची कल्पनाशक्ती हे विविधरंगी वस्त्र आहे. त्याचं आच्छादन पसरून तुम्ही कुठलीही कल्पना वा इच्छा वास्तव बनवू शकता. अभावाऐवजी समृद्धीची, कलहाऐवजी शांततेची आणि आजारांऐवजी आरोग्याची कल्पना करू शकता. कल्पनाशक्ती ही आपली अंगभूत क्षमता आहे. ती इतर कोणत्याही शक्तीच्या किंवा जाणीवेच्या अगोदर येते. तुमच्याकडे 12 क्षमता किंवा भावंड आहेत, पण शिस्तबद्ध कल्पनाशक्ती तुम्हाला स्थळाकाळाच्या आणि इतर मर्यादांच्या पल्याड जायला मदत करते. तुम्ही कल्पनाशक्तीचा उपयोग ईश्वरप्राप्तीसाठी केलात तर तुमची आध्यात्मिक उन्नती निरंतरपणे होईल. कल्पना हे आध्यात्मिक उन्नतीच्या प्रवासातलं एक प्रभावी साधन आहे हेही तुम्हाला जाणवेल. बायबलमध्ये एक खूपच वेगळ्या अर्थाचं वचन आहे. ते असं: जोसेफ इजिप्तमध्ये विकला गेला. आता या वाक्याचा नेमका अर्थ काय बरं? इथं 2 गोष्टी समजून घ्यायला हव्यात. जोसेफ म्हणजे कल्पना, इजिप्त म्हणजे अंतर्मन. जोसेफ इजिप्तमध्ये विकला गेला या वाक्याचा
प्रतिकात्मक अर्थ आहे. कोणतीही कल्पना तेव्हाच बाह्य जगात आकाराला येते जेव्हा ती आधी अंतर्मनात स्पष्ट असते. बायबलमधलं आणखी एक आगळं वेगळं वचन म्हणजे इजिप्तमधून मी माझ्या मुलाला बोलावून आणलं. याचा अर्थ इजिप्त म्हणजे अंतर्मन असून कल्पना हे मूल आहे. अंतर्मनाच्या प्रांतातून जेव्हा कल्पनेला आव्हान केलं जातं तेव्हा निर्मितीची, सर्जनाची आणि यशप्राप्तीची प्रक्रिया सुरू होते. जोसेफ इजिप्तचा अधिपती आहे, म्हणजेच अंतर्मनाच्या प्रांतावर कल्पनाशक्तीचं आधिपत्य असतं. भय, अनारोग्य, अभाव यांच्यामध्ये किंवा आणखी कुठल्याही मर्यादांच्या तुरुंगात तुम्ही अडकून पडलेला असलात तरी लक्षात ठेवा की या तुरुंगातून तुमची मुक्तता करू शकेल असा एकच तुरुंगाधिकारी आहे, कल्पना. केवळ कल्पनाशक्तीच्या आधारे तुम्ही स्वतंत्र, मुक्त, उन्नत आणि समृद्ध आयुष्य जगू शकता. नकारात्मकतेच्या कैदेतून बाहेर पडू शकता. क्षणभर असं समजा की एक नावाजलेला हुशार वास्तुविशारद आहे. तो एक सुंदर आधुनिक 20व्या शतकाचं शहर मनामध्ये उभारू शकतो. अगदी महामार्ग, तरणतलाव, मत्स्यालय, उद्यानं अशा अनेक सुविधांसह. कोणी कधी पाहिला नसेल इतका सुंदर महाल तो त्याच्या मनात उभा करू शकतो. बांधकामाचे आराखडे बनण्याच्या अगोदर ती इमारत पूर्ण उभी असलेली तो आपल्या मनचक्षुंसमोर पाहू शकतो. आता सांगा ही इमारत कुठं होती? तर केवळ त्याच्या कल्पनेत. कल्पनाशक्तीद्वारे तुम्ही मैलावर असणाऱ्या तुमच्या आईचा आवाज ऐकू शकता. ती जणू तुमच्यासमोर उपस्थित आहे, इतक्या स्पष्टपणे आणि ठळकपणे तुम्ही तिला बघू शकता. ही एक अद्भुत शक्ती तुमच्याकडे आहे. यशस्वी आणि श्रीमंत बनण्यासाठी तुम्ही ही शक्ती विकसित करू शकता. तुम्ही एखाद्या विक्री व्यवस्थापकाला असं म्हणताना ऐकलं असेल की अमुक एका कर्मचाऱ्याला कामावरून कमी करायला हवं कारण त्याची मनोवृत्ती चुकीची आहे. व्यवसाय जगताला योग्य मनोवृत्तीचं महत्त्व माहीत असतं. कित्येक वर्षांपूर्वी पुनर्जन्मांसंबंधी माझा एक लहानसा लेख छापला गेल्याचं मला स्मरतं. ज्या चर्चमध्ये माझी व्याख्यानं होती तिथल्या पुस्तकांच्या दुकानात या लेखाच्या पुस्तिका मांडलेल्या होत्या. आरंभी थोड्याच पुस्तिका विकल्या गेल्या कारण तिथल्या विक्रेत्या मुलीला लेखातले विचार अजिबात पटलेले नव्हते. मी तिला पुनर्जन्माचा बायबलमधला अर्थ समजावून सांगितला. ती कल्पना अशी जन्माला आली आणि ती नेमकी काय आहे तेही समजावून सांगितलं. मग तिला या गोष्टीचा अर्थ उमगला आणि त्या पुस्तिकेच्या विक्रीविषयी ती उत्साही बनली. माझी व्याख्यानमाला पूर्ण होण्यापूर्वीच साऱ्या पुस्तिका विकल्या गेल्या. योग्य मनोवृत्तीच्या महत्त्वाचं हे एक उदाहरण आहे. तुमची मनोवृत्ती म्हणजे इतर लोक, घटना, परिस्थिती आणि सभोवतालच्या वस्तू यांवरची तुमची प्रतिक्रिया. तुमचे तुमच्या सहकाऱ्यांशी कसे संबंध आहेत, लोकांशी, प्राण्यांशी आणि एकंदरीतच विश्वाशी तुम्ही सौहार्दाने वागता का की जग तुमचं शत्रू आहे असं तुम्हाला वाटतं? तुमच्या जीवनाची काळजी जगानं व्हायला हवी अशी तुमची धारणा आहे? थोडक्यात तुमची मनोवृत्ती कशी आहे? वर उल्लेखलेल्या मुलीची मानसिक प्रतिक्रिया मनात खोलवर रुजलेल्या पूर्वग्रहानं दूषित होती. पुस्तकं विकण्याच्या कामात ही वृत्ती चुकीची होती. पुस्तकाबद्दल आणि लेखकाविषयी तिच्या धारणा ठाम होत्या. तुमच्या मनाच्या संमतीशिवाय बाहेरचं काहीच तुम्हाला छळू शकत नाही अथवा दुखवू शकत नाही हे ध्यानात घेतलं
म्हणजे योग्य मनोवृत्ती घडवता येते. तुमच्या दुनियेत केवळ तुमचाच विचार चालतो. परिणामतः तुमच्या मानसिक अनुमतीशिवाय तुम्हाला कुणीच संताप, दुःख वा शोक देऊ शकत नाही. बाहेरून मिळणाऱ्या सूचनांमध्ये काहीच शक्ती नसते, पण तुम्हीच त्यांना तुमच्या विचारांवर नकारात्मक प्रभाव टाकू देता. तुम्हीच तुमच्या विचारविश्वाचे स्वामी आहात याची जाणीव असू द्या. विचारांमागून भावना येतात. तुम्ही इतरांकडून सहज प्रभावित होता का? वृत्तपत्रांमधले मथळे वाचून, गप्पा ऐकून किंवा इतरांची टीका ऐकून तुम्ही चिंतित किंवा निराश होता का? जर तुम्ही असं होऊ देत असाल तर तुमच्या मनोवस्थेचं कारण तुम्ही स्वतःच आहात हे मान्य करायला हवं. तुमची वृत्ती चुकीची आहे. तुम्ही इतरांचं वाईट चिंतता का? तसं असेल तर तुमच्या मनात खोलवर निर्माण होणाऱ्या भावनेकडे लक्ष द्या. ती नकारात्मक आहे. तुमच्या आरोग्याचा आणि सुखाचा नाश करणारी आहे. परिस्थिती तुमच्यावर तितकाच परिणाम करू शकते जितकी तुम्ही अनुमती द्याल. जीवन आणि इतर गोष्टींविषयीची तुमची वृत्ती तुम्ही स्वेच्छेने आणि खात्रीने बदलू शकता. तुम्हीच तुमच्या नियतीचे स्वामी आणि आत्म्याचे म्हणजेच अंतर्मनाचे कप्तान म्हणू शकता. शिस्तबद्ध, एकदिश आणि नियंत्रित कल्पनाशक्ती वापरून तुम्ही तुमच्या भावनेला आणि एकंदरीतच मनोवृत्तीला कह्यात ठेवू शकता आणि त्यांचे स्वामी बनू शकता. उदाहरणार्थ, समोरची व्यक्ती हलकट, अप्रामाणिक आणि मत्सरी असल्याची कल्पना केल्यावर तुमच्या मनात कोणती भावना जागी होते ते पहा. आता त्याच्या उलट कल्पना करा. तीच व्यक्ती प्रामाणिक, सच्ची, प्रेमळ आणि दयाळू आहे अशी कल्पना करा. त्यावर तुमची प्रतिक्रिया कशी होते ते पहा. याचाच अर्थ तुम्ही स्वतःच्या मनोवृत्तीचे स्वामी आहात. वस्तुतः या साऱ्यातलं सत्य हे आहे की तुमच्या मनातील ईश्वराविषयीची संकल्पना ही एकंदर जीवनाविषयी तुमची वृत्ती निश्चित करते. तुमच्या मनातली ईश्वराविषयीची धारणा हीच तुमची जीवनविषयक धारणा आहे. कारण ईश्वर हेच जीवन. ईश्वर ही तुमच्या विचारांना प्रतिसाद देणारी आध्यात्मिक शक्ती आहे आणि तुमचे विचार नेहमी रचनात्मक आणि संवादाचे असल्यानं ही शक्ती तुम्हाला सर्व प्रकारचे मार्गदर्शन करते आणि तुमची भरभराट घडवते. ही जर तुमची पक्की धारणा असेल तर या मनोवृत्तीचा रंग प्रत्येक गोष्टीवर चढेल. सकारात्मक, होकारार्थी मनोवृत्तीतून तुम्ही जगाकडे पाहू लागाल. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक बनेल. शिवाय सर्वोत्तम तेच तुमच्या वाट्याला येण्याची सुखद अपेक्षा तुम्ही नेहमी. अनेक लोकांचा जीवनविषयक दृष्टिकोन काळवंडलेला, नैराश्यपूर्ण असतो. ते कडवट, निराशाग्रस्त आणि भांडखोर असतात. याचं कारण त्यांची नकारात्मक मनोवृत्ती. ती त्यांची प्रत्येक प्रतिक्रिया नकारात्मक बनवते. माध्यमिक शाळेत शिकणारा 16 वर्षांचा एक किशोर मला म्हणाला, मला फार कमी गुण मिळतात. माझी स्मरणशक्ती काम करत नाही. असं का होतं हे मला समजत नाही. या ठिकाणी एकच गोष्ट चुकीची होती आणि ती म्हणजे त्याची मनोवृत्ती. मग त्यानं एक नवी वृत्ती अंगीकारली. विधी महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी त्याचा सध्याचा अभ्यासही महत्त्वाचा आहे हे त्यानं लक्षात घेतलं. तो शास्त्रोक्त पद्धतीनं प्रार्थना करायला लागला. मानसिकता बदलण्याचा हा सर्वात जलद मार्ग आहे. शास्त्रोक्त प्रार्थनेत विचारांना प्रतिसाद देणारं एक तत्व आपण वापरतो. या युवकाला आढळलं की त्याच्यामध्ये एक आत्मिक शक्ती होती. खरं तर हा सारा निव्वळ कार्यकारणभाव होता. त्याची स्मरणशक्ती उत्तम असल्याचा आणि सदैव सर्वत्र एक असीम बुद्धिमत्ता त्याला सर्व काही उलगडून दाखवत असल्याचा दावा तो नंतर काही काळानं करायला लागला. त्यानं त्याच्या शिक्षकांविषयी आणि सहाद्यांविषयी
प्रेम दाखवायला सुरुवात केली. कित्येक वर्षांत अनुभवलं नव्हतं असं स्वातंत्र्य हा युवक आता अनुभवतो आहे. आपले शिक्षक आणि आपली आई उत्तम गुणांबद्दल आपली पाठ थोपटत आहे अशी कल्पना तो सदैव करत असतो. अपेक्षित फळांची कल्पना केल्यानंच अभ्यासाविषयीची त्याची मनोवृत्ती बदलली. आपण अगोदर म्हटलेलंच आहे की कल्पनाशक्तीतूनच आपली मनोवृत्ती घडते. जर तुम्ही अशी कल्पना केलीत की आजचा दिवस काळा असणार आहे, व्यवसाय थंडावणार आहे, पाऊस पडत असल्यानं तुमच्या दुकानात कोणीही ग्राहक फिरकणार नाही, कुणी आलं तरी त्यांच्याकडे पैसे असणार नाहीत, तर या नकारात्मक प्रतिमांचेच परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. एकदा एका माणसाला लंडनच्या रस्त्यावरून चालताना साप दिसल्याचा भास झाला. भीतीमुळे तो जागीच गारठून मेला. त्याला फक्त सापासारखं काहीतरी दिसलं, पण तो खरोखरच साप असल्याप्रमाणे त्याची मानसिक आणि भावनिक प्रतिक्रिया झाली. सुंदर, उदात्त आणि उत्तम गोष्टींची कल्पना करा. मग जीवनाविषयीचा तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून जाईल. जीवनाविषयी तुमची काय कल्पना आहे? तुमचं आयुष्य आनंदात व्यतीत होणार आहे का, की ते केवळ निराशेची लांबलचक मालिका असणार आहे? कुणाची चाकरी करायची ते तुम्हीच निवडा. तुम्ही तुमच्या मनात जशा प्रतिमा सदैव रंगवता, त्यांच्यानुसारच तुम्ही तुमचं बाह्य जाणीवेचं जग बनवत, रचत आणि घडवत असता. तुम्हाला ज्यायोगे आनंद मिळेल, ज्यातून तुमच्या जाणीवा उंचावतील आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल, अशा घटनांची आणि परिस्थितीची कल्पना करा. जीवन मंद, क्रूर, कठीण, कडवट आहे किंवा संघर्ष आणि वेदना अटळ आहे असं तुम्ही मानत असाल, तर तुम्ही स्वतःच तुमचं आयुष्य दिनवान बनवत आहात. तुम्ही गोल्फ स्कोअरसमोर उभं असल्याची कल्पना करा. तुम्ही मुक्त, तणावरहित आहात. उत्साहानं आणि ऊर्जेनं सळसळत आहात. गोल्फच्या खेळाच्या समस्यांवर मात करण्यात तुम्हाला आनंद मिळतो आहे. सर्व अडथळे पार करण्यातच थरार दिसतो आहे. आणि आता तुम्ही स्मशानभूमीत जात आहात अशी कल्पना करा. या दोन्ही प्रसंगामध्ये तुमची भावनिक प्रतिक्रिया कशी निरनिराळी झाली हे पहा. स्मशानभूमीत असतानाही तुम्ही मृत व्यक्तीच्या नव्या जन्माबद्दल आनंद मानू शकता. तुमची प्रिय व्यक्ती अवर्णनीय सौंदर्याच्या आणि प्रेमाच्या यात्रेला निघाली असून त्याच्या किंवा तिच्या मित्रमैत्रिणींनी वेढलेली आहे अशी कल्पना करू शकता. उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनात आणि हृदयात ईश्वरीय शांतसरिता वाहत असल्याची कल्पना तुम्ही करू शकता. तुम्ही वास्तवात कुठेही असलात तरी मनानं स्वर्गारोहण करू शकता. हेच कल्पनाशक्तीचं सामर्थ्य आहे. आता बायबलमधलं आणखी एक सुंदर वचन पाहू. त्यानं आणखी एक स्वप्न पाहिलं आणि ते आपल्या भावंडांना सांगून तो म्हणाला, ऐका, मी आणखी एक स्वप्न पाहिलं. त्यात सूर्यानं, चंद्रानं आणि 11 ताऱ्यांनी मला वंदन केलं. प्राचीन चिन्हशास्त्रानुसार सूर्य हे बाह्यमनाचं, तर चंद्र हे अंतर्मनाचं प्रतीक आहे. 11 तारे कल्पनाशक्ती व्यतिरिक्त आणखी 11 प्रकारच्या शक्ती दर्शवतात. शिस्तबद्ध कल्पनाशक्ती ही मनाच्या इतर सर्व शक्तींमध्ये श्रेष्ठ आहे आणि ती आपल्या बाह्यमनाला आणि अंतर्मनाला दिशा देते. कल्पनाशक्ती सर्वप्रथम आहे आणि तिला शास्त्रीयरित्या निर्देशित केलं जाऊ शकतं. 50हून अधिक वर्षांपूर्वी मी वडिलांसोबत आयर्लंडचे गोल मनोरे पाहत होतो. वडील तासभर काहीच बोलले नाहीत. ते विचारात गढून केल्याप्रमाणे दिसत होते. ते कसला विचार करत होते असं मी त्यांना विचारलं. त्यांचं उत्तर थोडक्यात असं होतं, जगातल्या महान विलक्षण कल्पनांचा विचार करूनच आपण विकसित होऊ शकतो. त्या मनोऱ्याचे दगड किती जुने असावेत याचा विचार ते करत होते.
त्यावेळी ते दगड सर्वप्रथम जिथं बनले असावेत त्या खाणीत त्यांची कल्पनाशक्ती त्यांना घेऊन गेली. कल्पनेनं त्यांनी त्या दगडांना अनावृत केलं. अंतचक्षूंनं त्यांनी दगडांची रचना, भूशास्त्रीय जडणघडण, त्यांतले घटक हे सारं पाहिलं. अखेरीस या दगडांची इतर दगडांशी आणि संपूर्ण जीवनांशी असलेली एकरूपता कल्पिली. अशा दैवी प्रतिमांमधून त्यांच्या हे लक्षात आलं की या गोल मनोऱ्याकडे पाहून आयरिश जमातीच्या संपूर्ण इतिहासाची बांधणी करता येऊ शकते. मनोऱ्यात राहणारी अदृश्य माणसं या शिक्षकाला कल्पनाशक्तीद्वारे दिसत होती आणि त्यांचे आवाज ऐकू येत होते. हे अख्खं स्थान त्यांच्यासाठी जणू कल्पनेमध्ये जिवंत झालं होतं. हा गोल मनोरा अस्तित्वातही नव्हता. त्या भूतकाळात ती कल्पनाशक्तीद्वारे पोचू शकले होते. सारं नाट्य ते त्यांच्या मनामध्ये पाहू शकत होते. ही दगड कुठून आली, कुणी आणले, या मनोऱ्याचा उद्देश काय होता आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत कोणता इतिहास जोडला गेला हे सुद्धा ते पाहू शकले. ते मला म्हणाले, हजारो वर्षांपूर्वी जे घडून गेलं त्यांचा स्पर्श मी जणू आजही अनुभवू शकतो, त्यांचे आवाज ऐकू शकतो. वैश्विक मन, युनिव्हर्सल माइंड सर्व वस्तूंमध्ये सामावलेलं आहे. ते प्रत्येक वस्तूत आहे. प्रत्येक वस्तू त्याच्यापासूनच तर बनलेली आहे. इमारतीच्या दगडांमध्ये चिरंतनाचा खजिना आहे. निर्जीव काहीच नाही. सारी जीवनाची विविध रूपं आहेत. फक्त खरोखरीच निसर्गाची अदृश्य रहस्य तुमच्यासमोर उलगडली आहेत अशी कल्पना तुम्ही करू शकता. तुम्हाला आढळेल की जाणीवेत खोलवर बुडी मारून तुम्ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टी अस्तित्वात आणू शकता आणि अदृश्याला दृश्य बनवू शकता. परवा रात्री मी बागेत बसून सूर्यास्त बघत होतो. एकदम माझ्या मनात आलं की सूर्य हा लॉस एंजेलिस शहरातल्या एखाद्या घरासारखा आहे. सूर्याच्या पाठीमागे आणखी एक मोठा सूर्य आहे आणि अनंतापर्यंत हीच शृंखला चालू आहे. अगणित सूर्य आणि सौरमंडल आकाशगंगेच्याही पल्याड अनंतापर्यंत विस्तारल्याचा विचार करताना कल्पनाशक्तीला भोवळ येते. अनंत सागर किनाऱ्यावरचा वाळूचा एक कण म्हणजे आपलं जग. जगाकडे तुकड्या तुकड्यांत पाहण्याऐवजी या संपूर्णतेकडे, एकरूपतेकडे पाहूया. एक कवी म्हणतो त्याप्रमाणे आपण बऱ्या मोठ्या अशा एकाचेच म्हणजे एकाच तत्वाचे भाग आहोत. निसर्ग म्हणजे त्या एका तत्वाचं शरीर असून साक्षात ईश्वर हा त्या तत्वाचा आत्मा आहे. खरं तर मनुष्याच्या कल्पनेतूनच सर्व धर्मांचा उगम झाला आहे. टीव्ही, रेडिओ, रडार, सुपरजेट्स आणि इतर सर्व आधुनिक शोध कल्पनेच्या दुनियेतूनच आलेले नाहीत काय? कल्पनाशक्ती हा अनंताचा खजिना आहे. त्यातूनच संगीत, कला, काव्य आणि संशोधन अशी रत्न प्राप्त होतात. तुम्ही एखाद्या पुरातन भग्नावशेषाकडे, जुन्या मंदिराकडे किंवा पिरॅमिडकडे पाहून त्याच्या मृत भूतकाळाची पुनर्बांधणी करू शकता. जुन्या चर्चच्या परिसरातल्या भग्न अवशेषांमध्येही तुम्हाला एक सुंदर, समृद्ध, आधुनिक शहर दिसू शकतं. तुम्ही गरजेच्या आणि निकडीच्या कैदेत असलात किंवा दगडी तुरुंगात असलात तरी तुमच्या कल्पनेत तुम्ही स्वातंत्र्याची भरारी नक्कीच घेऊ शकता. पॅरिसची गटारं साफ करणारा शिको आठवतो? सूर्यप्रकाश त्याच्या दृष्टीला कधीच पडला नाही, तरीही त्यानं मनाची स्वर्गीय अवस्था कल्पिली आणि जगलीही. बन्यननं पिलग्रिम्स प्रोसेस नावाची अद्वितीय कलाकृती तुरुंगात असताना रचली. मिल्टन अंध असूनही अंतचक्षूनं पाहत असे. त्याच्या कल्पनाशक्तीमुळं त्याचा मेंदू जणू एक अग्निगोलक बनला आणि मग त्यानं पॅराडाईज लॉस्ट लिहून काढलं.
त्याद्वारे त्यानं सर्वत्र सर्वांसाठी ईश्वराचं नंदनवन उभं केलं. कल्पनाशक्ती हा मिल्टनचा आत्मिक नेत्र होता. त्याद्वारे त्यानं ईश्वराप्रमाणे काळ, स्थळ, द्रव्य यांच्या पल्याड जाऊन अदृश्य अस्तित्वाबरोबरच अदृश्य शक्तीही खेचून आणली. जो आपल्या अंतर्मनाला जाणतो तोच अलौकिक बुद्धिमंत असतो. तो आपल्या समस्यांचं उत्तर या वैश्विक साठ्यातून शोधून काढतो, म्हणून त्याला अंगमेहनत करायची गरज पडत नाही. अलौकिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीची कल्पनाशक्ती अत्युच्च पातळीपर्यंत विकसित झालेली असते. सर्व थोर कवी लेखकांना अतिविकसित आणि सुसंस्कृत कल्पनाशक्तीचं वरदान लाभलेलं असतं. शेक्सपियर त्याच्या काळातल्या जुन्या गोष्टी, लोककथा आणि दंतकथा ऐकत असल्याचं मी आता पाहू शकतो. त्याच्या नाटकांतल्या साऱ्या पात्रांची यादी बनवतानाही मी त्याला मनोमन कल्पू शकतो आणि मग त्या सर्व पात्रांना मूर्तरूप देत असल्याचं, त्यांना जिवंत करत असल्याचं आणि आपण जणू स्वतःबद्दलच वाचत आहोत असं वाटायला लावणारा रसरशीतपणा त्या पात्रांना तो प्रदान करत असल्याचं मी कल्पू शकतो. तुमच्या परमपित्यानं दिलेलं काम तुम्ही कल्पनाशक्ती वापरून पार पाडा. तुमची हुशारी, तुमचं कौशल्य, ज्ञान आणि तुमच्या क्षमता प्रकट करणं आणि तुमच्यासोबत इतरांनाही आशीर्वाद देणं हे तुमच्या परमपित्याचं काम. तुम्ही लघुकथा लेखक असाल तेव्हाही तुम्ही तुमच्या परमपित्यानं दिलेलं काम पार पाडू शकता. तुम्ही एक कथा लिहू शकता. त्या कथेवर आणि कथेतल्या पात्रांवर तुमच्या कलात्मक आध्यात्मिक मनाचा संस्कार करा. मग तुमची कृती लोकरंजक आणि अत्यंत मजेदार बनेल. मानवी सत्य नेहमीच नवलकारक आणि सुंदर असतं. एखादी कादंबरी किंवा कथा लिहिताना आपण सत्याला सौंदर्याचा आणि मोहकतेचा साज चढवला पाहिजे. मग तुम्ही फक्त बीजाकडे पाहून कल्पनेनं एक सुंदर वन, त्यातील नद्या, उपनद्या आणि प्रवाह रचू शकता. त्या वनात विविध तऱ्हेचं जीवन भरू शकता. आणखी पुढचा विचार करून प्रत्येक ढगात एक इंद्रधनू टांगून देऊ शकता. एखाद्या वाळवंटाकडे पाहून त्याला गुलाबासारखं फुलवू शकता. आनंददायी बनवू शकता. काठ्याऐवजी देवदार उगवेल आणि बाभळीऐवजी सदाफुली बहरेल. अंतर्भान आणि कल्पनाशक्ती असलेले लोक वाळवंटात पाणी शोधून काढतात आणि जिथं इतरांना केवळ उजाड माळरान दिसत असतं तिथं शहरं वसवू शकतात. प्रत्यक्षात एकही विहीर खोदली जाण्याच्या किंवा एकही घर बांधलं जाण्याच्या अगोदरच स्थापत्यकार त्या शहरातल्या साऱ्या इमारती आणि कारंजी कार्यरत असल्याचे पाहतो. ओसाड जागी मी तलाव बनवीन आणि मरुभूमीतून पाण्याचे झरे काढीन अशी मोठी स्वप्न तो पाहतो. अधिक काळ काम, कठोर मेहनत किंवा रात्र जागून केलेल्या कष्टांतून एखादा मिल्टन, शेक्सपियर किंवा बिथोवन घडणार नाही. थोर गोष्टी शांततेच्या क्षणांमध्ये साध्य होतात. त्यासाठी काळाच्या प्रारंभापासून अदृश्य असलेल्या गोष्टी आपण पाहू शकत असल्याची कल्पना करावी लागते. ईश्वराचं अवर्णनीय सौंदर्य तुमच्या कॅनव्हासवर उतरल्याची कल्पना तुम्ही केली आणि तुम्ही सच्चे सौंदर्यप्रेमी कलाकार असाल तर महान सौंदर्य विनासायास साकार होईल. थोर प्रेरणेचे अनेक क्षण तुमच्या जीवनात येतील. त्यांचं कष्टांशी किंवा कठोर मनस्वी श्रमांशी काही एक देणं घेणं नाही. ग्रीनविच गावात मला एक कवी भेटला. सुंदर कविता करत असे तो. तो त्याच्या कविता कार्डांवर छापून नाताळच्या काळात विकत असे. त्यांतल्या काही कविता म्हणजे आत्मिक प्रेमाची सुंदर रत्न होती. तो म्हणाला की स्तब्ध असताना त्याच्या मनात एखाद्या सुंदर दृश्यासह त्याचे शब्द अवतरत असत. फुलं, माणसं आणि त्यांचे निकटवतीय स्पष्टपणे त्याच्या मनात उमटत. या प्रतिमा त्याच्याशी बोलत
त्यांची कहाणी सांगत. पुष्कळदा तर संपूर्ण कविता, गाणं किंवा एखादं अंगाई गीत विनासायास पूर्ण तयार स्वरूपात त्याच्या मनात प्रकट असे. आपण उत्तमोत्तम कविता लिहून लोकांच्या हृदयाला हात घालतो आहोत अशी कल्पना करण्याची सवय त्याला होती. शेलीनं म्हटलं आहे की काव्य ही कल्पनेची अभिव्यक्ती आहे. कवी जेव्हा प्रेमविषयक चिंतन करतो आणि प्रेमाविषयी लिहू इच्छितो तेव्हा त्याच्या अंतरीची अदृश्य बुद्धिमत्ता मनाला जागृत करते, ईश्वरीय सौंदर्याची जादू पसरवते आणि ईश्वराचे चिरंतन प्रेम त्याला दाखवून देते. त्या योगी त्याच्या शब्दांवर सत्य, शिव आणि सौंदर्य यांचा साथ चढतो. आपल्या आतच एक थोर संगीतकार दडलेला असतो. तुमचं काम संगीत वाजवण्याचं अगर रचण्याचं असेल तर तुम्ही तुमच्या पित्याचंच काम करत आहात याची खात्री बाळगा. ईश्वर हाच तो थोर संगीतकार असल्याचं ओळखणं हे तुमच्या पित्यानं तुम्हाला दिलेलं पहिलं काम आहे. मग चिंतन करा, उमजून घ्या ते अंतरीचं संगीत, ते दैवी प्रेमाचं गाणं. तुमच्या माध्यमातून वाजावं किंवा गायलं जावं अशी प्रार्थना करा. मग तुम्ही वाजवाल ते संगीत अभूतपूर्व असेल. एडिसननं लावलेला प्रत्येक शोध अगोदर त्याच्या मनात तयार होत असे. टेस्ला या आणखी एका महान संशोधकाची आणि वैज्ञानिकाची सुद्धा हीच कहाणी होती. मला वाटतं ॲलिव्हर वेंडेल होम्सनं म्हटलं होतं की 3 प्रकारचे कथाकार असावे लागतात. एक संकल्पना मांडणारा, एक कल्पनाशक्ती वापरणारा आणि एक भाकीत करू शकणारा. फोर्डला कल्पना करण्याच्या आणि स्वप्न पाहण्याच्या क्षमतेमुळेच जग चाकांवर चालवावंसं वाटलं असेल असा मला विश्वास आहे. तुमची कल्पनाशक्ती स्थळाकाळाचे सारे अडथळे ओलांडण्यास मदत करते. तुमच्या अंतःचक्षूंनी तुम्ही भूतकाळ पाहू शकता किंवा भविष्याचा विचार करू शकता. शिस्तबद्ध, आध्यात्मिक, नियंत्रित आणि दिशापूर्ण असलेली कल्पनाशक्ती मनुष्याचा सर्वोच्च आणि सर्वात उदात्त असा गुण बनते. काही वर्षांपूर्वी मी एका युवा रसायनशास्त्रज्ञाशी संभाषण करत होतो. त्यानं सांगितलं की एक विशिष्ट जर्मन रंग बनवण्याचा प्रयत्न कित्येक वर्ष करूनही त्याचे वरिष्ठ त्यात यशस्वी झाले नव्हते. मग तो त्यांच्यासोबत काम करत असताना त्याच्यावर ही कामगिरी सोपवण्यात आली. त्यानं मला सांगितलं की हे कार्य अशक्य असल्याचं त्याला माहीत नव्हतं आणि म्हणून त्यानं ते संयुग सहजगत्या बनवलं. त्याचे वरिष्ठ चकित झाले आणि त्यांनी त्याला त्याचं रहस्य विचारलं. तो उत्तरला की त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याची कल्पना करून ते शक्य झालं होतं. या विषयावर आणखी चिडलं असता तो पुढे म्हणाला की भडक लाल रंगात लिहिलेली ॲन्सर अशी अक्षरं त्याला स्पष्ट दिसत होती. मग त्यानं त्या अक्षरांखाली एक पोकळी कल्पिली. त्याला माहीत होतं की रासायनिक सूत्रासाठी तयार केलेली ही पोकळी त्याच्या अंतर्मनाद्वारे भरली जाईल. तिसऱ्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. त्यात ते संयुग बनवण्याचं संपूर्ण सूत्र आणि तंत्र स्पष्टपणे मांडलं गेलं होतं. कल्पनाशक्तीच्या बळावर भव्यदिव्य कार्य करण्याचा विचार तुम्हाला प्रेरित करू शकतो, पण त्याचवेळी तुमच्या मनातल्या भयाचे, कुशंकेचे आणि चिंतेचे विचार तुमच्या आकांक्षेला, आदर्शाला किंवा स्वप्नाला ठार करण्याचं कारस्थान करू शकतात. बाह्य स्थितीकडे किंवा घटनांकडे पाहून तुमच्या मनात भय उद्भवतं, तरीही अंतरीची इच्छा व्यक्त केल्यास तुम्हाला शांतता लाभेल आणि समस्या दूर होईल. तुम्ही स्वप्न पाहणारा, कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर करणारा मनुष्य बनायला हवं. तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा निश्चय करा. बाह्य जगातल्या वस्तूंची सध्याची स्थिती काय आहे, त्यांची जाणीव तुम्हाला कशी होते आहे याकडे लक्ष देऊ नका. तुमची ज्ञानेंद्रिये तुमच्या कल्पनेला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत असली तरी तुमच्या हृदयात मात्र ती स्वप्न वास्तव असल्याचं स्वतःला सांगत राहा. बहिरूपी
आणि आशंकारूपी भ्रमापासून तुमच्या मनाला दूर ठेवा आणि सर्वशक्तिमान अशा आंतरिक आत्मशक्तीच्या छायेत मनाला विसवू द्या. शांत चित्तानं लक्षात असू द्या की जगात एकमेव शक्ती आणि एकमेव अस्तित्व विद्यमान आहे. ही शक्ती आणि हे अस्तित्व मार्गदर्शन, सामर्थ्य, शांतता आणि आत्मिक पोषण यांच्या रूपानं तुमच्या विचारांना प्रतिसाद देत असतं. या आत्मिक शक्तीचं निरपेक्ष सार्वभौमत्व जाणून घ्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर ईश्वरी शक्तीकडे आहे आणि ती शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत आहे हे जाणून घ्या. तिच्यावर विश्वास ठेवा आणि तुमची प्रार्थना मान्य झाली असल्याच्या जाणीवेनं चालत राहा. कोलंबसनं लावलेल्या अमेरिकेच्या शोधाची गोष्ट आपण साऱ्यांनी वाचली आहे. कल्पनाशक्तीमुळेच त्याला हा शोध लागला. कल्पनाशक्तीच्या बरोबरच दैवी शक्तीवरच्या त्याच्या श्रद्धेमुळेच तो मार्गक्रमण करत राहिला आणि विजयी झाला. खलाशांनी कोलंबसला विचारलं, आशा नाहीशी झाल्यानंतर पुढे काय? याचं उत्तर होतं, रोज पहाटे स्वतःशी म्हणा, पुढे चालत राहा, शेवटपर्यंत श्रद्धा बाळगा, धीर न सोडता प्रत्येक पावलावर उराशी श्रद्धा बाळगून अखेरपर्यंत चालत राहा. तुम्ही शेवट पाहिला असल्यानं अंतिम विजय निश्चित आहे हे जाणून असा. हेच प्रार्थनेचं गमक आहे. पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते हे सुस्पष्ट कल्पनाशक्तीच्या साहाय्यानं कोपर्निकसला दिसलं आणि त्यामुळे जुन्या खगोलशास्त्रीय कल्पना मोडीत निघाल्या. आपणही वेळोवेळी आपल्या सर्व जुन्या कल्पना, पूर्वग्रह आणि धारणा मोडीत काढल्या पाहिजेत. आपल्या धारणा आणि मतं तपासून पाहिली पाहिजेत. स्वतःला प्रामाणिकपणे विचारलं पाहिजे, माझी धारणा अशी काय? हे मत कुठून आलं? कदाचित आपण कित्येक कल्पना, धारणा, आपले सिद्धांत आणि आपली मतं हे पूर्णपणे चुकीचं असू शकेल आणि खऱ्या खोट्याची छाननी न करताच स्वीकारलेलं असेल. आपल्या वाडवडिलांनी एखादी धारणा बाळगली म्हणजे आपणही तसंच करायला हवं असं नाही. एक स्त्री मला म्हणाली की तिची एक विशिष्ट कल्पना सत्य असायलाच हवी, कारण तिच्या आजीचा त्या कल्पनेवर विश्वास होता. किती खुळचट! पारंपरिक गोष्टीत अडकलेलं मन अनेक असत्यांवर विश्वास ठेवतं. पिढ्यानपिढ्या चालत आलेली एखादी गोष्ट बरोबरच असेल किंवा अंतिम शब्द असेल किंवा अधिकारवाणी असेल असं नाही. आता ही स्त्री प्रामाणिक आणि भली असली तरी तिचं मन मानसशास्त्रीय सत्याबाबत हळवं होतं. ती बायबलमधलं सर्व काही शब्दशः खरं समजत असे. तिचं मन पूर्वग्रहांशी आणि अंधश्रद्धेशी बांधलेलं होतं आणि तिच्या ठाम धारणांना, मतांना आणि पूर्वकल्पनांना छेद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ती विरोध करत असे. आपलं मन पॅराशूटप्रमाणे हवं. ते खुलं होत नसेल तर कुचकामी आहे. तद्वतच आपण आपले नेत्र आणि आपलं मन नव्या सत्यांसाठी खुलं ठेवायला हवं. नव्या सत्याची, नव्या ज्ञानाची ताण असेल तरच आपण श्रद्धेच्या आणि समजूतदारपणाच्या पंखांनी आपल्या समस्यांच्याही वर भरारी मारू शकू. अनेक प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञांना, भौतिकशास्त्रज्ञांना, खगोलशास्त्रज्ञांना आणि गणिततज्ज्ञांना सुस्पष्ट वैज्ञानिक कल्पनाशक्तीची देणगी लाभलेली होती. उदाहरणार्थ, आइन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत प्रथम त्याच्या कल्पनेत अवतरला होता. प्राचीन इजिप्तमधल्या दगडांचा अभ्यास करणारे पुरातत्ववेत्ते आणि जीवाश्म तज्ज्ञ त्यांच्या कल्पनाशक्तीद्वारे प्राचीन घटनांची पुनर्बांधणी करतात. मग मृत भूतकाळ पुन्हा जिवंत होऊन बोलायला लागतो. ज्या काळी भाषा अस्तित्वात नव्हती, ज्या काळी केवळ हुंकारांच्या आणि खानाखुणांच्या साहाय्यानं संवाद होत असे, त्या काळाबद्दल केवळ भग्नावशेष आणि त्यावरची चित्रलिपी पाहून वैज्ञानिक आपल्याला माहिती देऊ शकतात. कल्पनेतून हे वैज्ञानिक
प्राचीन मंदिरांवर छत चढू शकतात. एवढंच नव्हे तर त्याभोवती बगीचे, तलाव आणि कारंजीही कल्पू शकतात. अश्मावशांवर डोळे, मांस आणि स्नायू चढू शकतात. मग ते अवशेष पुन्हा बोलू चालू लागतात. भूतकाळ मग जिता जागता वर्तमान काळ बनतो. खरोखरच कल्पनेत स्थळकाळाचं अस्तित्व नसल्याचं आपल्याला आढळतं. कल्पनाशक्तीद्वारे तुम्ही सर्वकालीन महान लेखकांसोबत राहू शकता. हल्लीच एका रविवारी मी लॉस एंजेलिसच्या विल्शायर नाट्यगृहात साक्षात्काराच्या 21व्या प्रकरणावर व्याख्यान दिलं. आदल्या रात्री मी काही काव्यपंक्तींवर मनन करत होतो तेव्हा मला जाणवलं की या पंक्ती लिहिणारा लेखक मला माझ्या आसपास जाणवतोय. माझ्या कल्पनाविश्वात तो लेखक खरंच जिवंत झालाय. त्या काव्यपंक्तींचा भावार्थ काहीसा असा होता. मग मी पाहिलं की ते पवित्र शहर म्हणजे नवीन जेरुसलेम ईश्वराकडून निघून धर्तीवर अवतरत होतं. ते शहर नववधूप्रमाणे शृंगारलेलं होतं. मग मी स्वर्गीय आवाज ऐकला, बघा, ईश्वराचं खोपटं मनुष्याकडे आलंय. आता तो ईश्वर या मनुष्यांसोबत त्यांचा देव बनून राहील. संदर्भ साक्षात्कार 21 वचन 2. आता सांगा, तुम्ही मनातल्या रस्त्यांवरून चालू शकणार नाहीत काय? ईश्वरी शांततेची नदी तुमच्या मनातून प्रवाहित असलेली तुम्हाला दिसू आणि जाणू शकणार नाही काय? तुम्ही आता पवित्र शहरात आहात, म्हणजे तुमच्या अंतर्मनाच्या प्रांतात आहात. त्यात सुख, आनंद, श्रद्धा, सुसंवाद, प्रेम आणि सद्भावना असे भले लोक वास्तवाला आहेत. तुमचं मन ईश्वराच्या ओजस्वी सौंदर्यात आच्छादलेलं आहे आणि तुमची मनोवस्था उन्नत, उदात्त आणि ईश्वरासमान झाली आहे. मनानं आणि आत्म्यानं तुम्ही ईश्वराशी आणि सर्व उत्तम गोष्टीशी विवाहबद्ध झालेले आहात. तुमच्या अंगावर विवाहाचा पोशाख आहे, कारण तुम्ही अनंताशी एकरूप झाला आहात आणि चिरंतन ईश्वरी सत्य सदोदित तुमच्या मनात बीजधारणा करत आहे. तुमच्या कल्पनेत तुम्हीच ईश्वराचा मंडप आहात. तुम्ही जाणता की पवित्र आत्मा तुमच्या अस्तित्वाचा प्रत्येक भाग व्यापून राहिलेला आहे. तुमच्या कल्पनाशक्तीत आता दैवी उन्माद संचारतो. ईश्वरी प्रतिद्रव्य घेऊन आणि हृदयात ईश्वरी वास बाळगून तुम्ही ईश्वरी नशेत धुंद आहात. तुम्ही एखाद्या खडकाकडे पाहू शकता. दैवी कल्पनेनं तुम्ही त्या खडकातून तेलोत्तमा प्रकट करू शकता. तिथं तुमची सौंदर्य दृष्टी आणि निरंतर आनंद चितारू शकता. तुमची कल्पनाशक्ती नकारात्मक रीतीनं वापरू नका. तिची मोडतोड करू नका. आजार, अपघात आणि नुकसान कल्पून तुम्ही स्वतःचं मानसिक खच्चीकरण करता. आजारपण आणि अभाव कल्पिनं म्हणजे मनात शांती, आरोग्य आणि सुख यांचा नाश करणं होय. एकदा जहाजावरून सूर्यास्त पाहताना एक प्रवासी म्हणाला, मी इतका खुश आहे की हा क्षण असाच थांबून राहू. सुंदर सूर्योदय पाहून तुम्ही किती वेळा म्हटलं आहे, हा क्षण असाच थांबून राहू. या नश्वर जगात काहीच चिरंतन नाही, तथापि ईश्वरी सत्य चिरंतन आहेत. रात्र झाली की अंधार पडतो, पण सकाळ उजाडणारच आहे. मग संध्याकाळही होईल. हे सगळं थांबून कसं चालेल? आणि तुम्हालाही थांबून चालणार नाही. तुम्हाला तुमच्या आतल्या आणि बाहेरच्या नवनव्या दुनिया काबीज करायच्या आहेत. निरंतर बदल हे जीवनाचं मूळ आहे. चाकोरीत राहू नका. समस्या दाखवून जीवन तुमच्याकडून उत्तर मागत असतं. त्यावर मात करण्यातच सर्वाधिक आनंद आणि समाधान आहे. परिवर्तनाविना जीवन असह्य झालं असतं. त्याच त्या गोष्टी पाहून आपण कंटाळलो असतो. तुम्हाला रात्र आणि दिवस, गारवा आणि उकाडा, भरती आणि ओहोटी, उन्हाळा आणि हिवाळा,
आशा आणि निराशा, यश आणि अपयश अशा दोन्ही बाजू दिसतात. अशा परस्पर विरोधी गोष्टींतून तुम्ही मार्गक्रमण करता. तुम्हाला हव्या त्या गोष्टी कल्पून आणि त्यांचा अलौकिक अनुभव घेऊन तुम्ही परस्पर विरोधी गोष्टींना एकत्र आणता आणि त्यातून मनशांती मिळवता. दुःखाच्या, वेदनेच्या किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीच्या वियोगाच्या वेळी कल्पनाशक्ती आणि श्रद्धा ही एकाच पक्षाचे दोन पंख जणू तुम्हाला हळुवारपणे ईश्वराच्या म्हणजे तुमच्या पित्याच्या कुशीत नेऊन पोचवतात आणि तिथं तुम्हाला आत्मिक शांती, सांत्वना आणि दैवी विश्राम लाभतो. कल्पनेत तुम्ही ईश्वराच्या मुखाकडे किंवा सत्याकडे पाहता. मग ईश्वर तुमचे सारे अश्रू पुसून टाकतो. आता रडण्याची गरज काय? मानवी मनाचं सारं धुकं ईश्वरी प्रेमाच्या सूर्यप्रकाशात वेरून जातं. जेव्हा रात्र काळोखी असते आणि मार्ग दिसत नाही, म्हणजे जेव्हा तुमची समस्या सर्वात कठीण असते, तेव्हा कल्पनाशक्ती तुम्हाला तारून नेईल. जेव्हा तुम्हाला मार्गदर्शन हवं असतं आणि प्रेरणा हवी असते, तेव्हा ईश्वरी सत्यावर नजर केंद्रित करा. मला अमर्याद बुद्धिमत्तेचं मार्गदर्शन आहे किंवा दैवी शहाणपण माझ्या मनात भरून राहिलेलं आहे आणि मी ईश्वर प्रेरित झालेलो आहे. तुमच्या आत एक अभिकल्पक, एक वास्तुविशारद आणि एक विणकर आहे. तो तुमच्या मनाचं, विचारांचं, भावनांचं आणि धारणांचं वस्त्र घेऊन त्यातून शांती किंवा अशांती, आरोग्य किंवा अनारोग्य देणारं जीवन घडवतो. तुम्ही अशा जीवनाची कल्पना करू शकता जे तुम्हाला तिसऱ्या स्वर्गात घेऊन जाईल, जिथं तुम्हाला अवर्णनीय दैवी गोष्टी दिसतील, किंवा मग कल्पनेच्या विकृत, वाईट उपयोगानं तुम्ही रसातळाला पोचू शकता. मनुष्य हाच ईश्वराचा निवास आहे. मनुष्य कितीही अधोगतीला जाऊ देत, तिथून त्याचा उद्धार करण्यासाठी ईश्वरी अस्तित्व हजर असतं. आपल्या हाकेला ओ देण्यासाठी ते आपल्या आतच वाट पाहत उभं असतं. सर्व व्यावसायिक देवीघेवींमध्ये तुम्ही कल्पनाशक्तीचा चांगला वापर करून घेऊ शकता. समोरच्या व्यक्तीच्या जागी नेहमी स्वतःला कल्पा. मग काय करावं हे तुमच्या लक्षात येईल. समोरच्या व्यक्तीने जे बोलायला हवं अशी तुमची इच्छा आहे ते ती व्यक्ती बोलत आहे अशी कल्पना करा. ती जशी दिसते तशी तिला पाहण्याऐवजी ती जशी असायला हवी तशी पहा. कदाचित ती चिडखोरपणे, उपरोधिकपणे, कडवटपणे किंवा शत्रुत्वानं वागत असेल. कदाचित तिच्या मनात निराशेबरोबरच अनेक दुःख भरलेले असतील. तरीही तुम्ही सुंदर आणि भल्या गोष्टींची कल्पना करा. तुमच्या कल्पनेनं त्या व्यक्तीला ईश्वरी वस्त्रात आच्छादून टाका. कल्पना करा की ईश्वरी आदर्श आणि अपरिमित ईश्वरी कल्पना त्या व्यक्तीमध्ये सामावलेल्या आहेत आणि केवळ त्या प्रकट होण्याची, मुक्त होण्याची प्रतीक्षा करत आहेत. इच्छा असल्यास तुम्ही असंही म्हणू शकता की ईश्वर या व्यक्तीतून प्रकट होण्याची वाट पाहत आहे. तुम्ही त्या व्यक्तीच्या हृदयात ईश्वरी प्रेमाचा वन्ही चेतू शकता आणि तुम्ही लावलेली ही ज्योत पुढे कदाचित दैवी अग्नी बनेल. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात समृद्ध चित्रप्रदर्शिका ईश्वरी सत्याला आणि सौंदर्याला वाहिलेल्या असतात. लिओनार्डो दा विंचीनं त्याला लाभलेलं कल्पनेचं देणं वापरून येशूवर आणि त्याच्या 12 अनुयायांवर मनन केलं. तो चिंतनमग्न असताना त्याच्या कल्पनाशक्तीनं मनाच्या अनंत साठ्यातून सवित्कृष्ट चित्रांचं सर्जन झालं. त्यानं चित्त चांगलं एकाग्र केलेलं असल्यानं त्याच्या अंतचक्षू अंतप्रकाशानं झळाळू लागला. त्याला प्रेरणा स्फुरली आणि मग कल्पनेच्या दैवी प्रतिमांमधून साकारली ती त्याची उत्कृष्ट कलाकृती, दी लास्ट सुपर. तुम्ही एखाद्या शांत तळ्याकाठी किंवा पर्वत शिखरापाशी आहात अशी कल्पना करा. त्याच्या शांत, शिथिल, अविचल पृष्ठभागावरून
कसा स्वर्गीय प्रकाश परावर्तित होत आहे ते पहा. त्याचप्रमाणे आध्यात्मिक मनुष्याच्या शांत मनावर देखील ईश्वरी अंतप्रकाशाचं आणि ज्ञानाचं प्रतिबिंब उमटतं. जीवनातल्या तुमच्या आदर्शांचं चित्र रेखाटा. या आदर्शासोबत जगा. या आदर्शानं तुमची कल्पनाशक्ती भारली जाऊ द्या. त्यानं तुम्हाला झपाटून टाकू द्या. मग तुम्ही या आदर्शाच्या मार्गावर चालू लागाल. जीवनातला आदर्श म्हणजे जणू स्वर्गीय दव असतं. ते माणसाच्या शुष्क मनावर फिरतं आणि त्याला ताजतवानं करून टाकतं. एव्हाना तुम्हाला हे कळलेलं आहे की मानसिकरित्या तुम्हाला ईश्वराकडे वाहून नेण्यासाठी तुमची कल्पनाशक्ती ही एखाद्या नदीचं काम करते. तिचे प्रवाह आणि तिच्या उपनद्या म्हणजे तुमच्या कल्पना आणि भावना, तसेच तुमच्यामध्ये उगम पावून सर्वत्र इतरांपर्यंत जाऊन पोचणारं प्रेम आणि सद्भावना होत. सामान्य माणूस जगाकडे पाहतो तेव्हा त्याला आजार, गोंधळ आणि मनुष्याची इतरांशी असणारी अमानवीय वर्तणूक दिसते. याउलट शिस्तबद्ध कल्पनाशक्ती वापरणारा मनुष्य सर्व दिखाव्यांच्या, विसंगतींच्या, आभासांच्या वर भरारी मारून सौहार्दाचं उदात्त तत्व पाहतो. हे तत्व सर्व गोष्टींच्या आतमध्ये, पाठीमागे आणि केंद्रस्थानी वास करत असतं. दैवी प्रतिमांमधून त्या मनुष्याला हे समजलेलं असतं की सर्व गोष्टींना योग्य अयोग्यतेचा एक चिरंतन नियम लागू असतो. संपूर्ण विश्व एका निरंतर शांततेवर, असीम प्रेमावर चालतं. ही सत्य हृदयात उसंबळून येतात. ती एका चिरंतर सत्यातून उगम पावतात. हे चिरंतन सत्य कल्पनेद्वारे भौतिकाचा पडदा चिरून ईश्वराच्या आणि स्वर्गाच्या दैवी आशयात विसावलेलं असतं. धन्यवाद. मराठी ऑडिबल.